हे खरे नेते आहेत की मेनाचे पुतळे? पहिल्या नजरेत ओळखणं कठीणच. आज आपण पाहणार आहोत इतके जिवंत भासणारे मेनाचे पुतळे. क्षणभर ते आपल्याशी बोलतील की काय असंच वाटेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज ट्रिपचा 4था दिवस. आम्ही चाललो आहोत सेंटोसा आयलँड टूरवर. तिथे वॅक्स म्युझियम पाहणार आहोत. जाताना आम्ही केबल कारमधून जाणार आहोत. आमची रूम असं आलेल्या दिवशी तुम्हाला दाखवलीच होती. साडीवर थोडं आम्ही हे घेतलेलं आहे, रील वगैरे बनवली आहे. ते आता उघडं झालं तिथे टांगून ठेवलेलं आहे. आता आहे चला, मी आता हॉटेलच्या लॉबीमध्ये बसची वाट पाहत बसलो आहोत. इथलं वातावरण खूपच छान वाटत आहे. शांत, स्वच्छ आणि प्रसन्न वाटत आहे. इथे प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित आणि नीटनेटकी दिसत आहे. थोड्याच वेळात आमची बस येईल आणि मग सुरू होईल सेंटोसा आयलँडचा रोमांचक प्रवास. तिथे काय काय पाहायला मिळणार, कोणते सुंदर अनुभव येणार, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमची बस आली आहे आणि आता आम्ही सर्वजण बसमध्ये चढत आहोत. आमची बस सुरू झाली. बाहेर पाऊस पडत होता. गाडीमध्ये आम्हाला आमच्या गाईड माहिती देत होत्या. सकाळी आम्ही हॉटेलमध्येच ब्रेकफास्ट केला होता. थोडा रिकामा वेळ आम्हाला मिळाला होता. तेव्हा आम्ही काय केले ते तुम्हाला मी व्हिडिओच्या लास्टला दाखवेनच. आता लंचसाठी आम्ही जात आहोत. कुठे बसायचं ते गाईड आम्हाला सांगत आहे. टेबल रिझर्व करून ठेवलं होतं. आमचे सहप्रवासी कोल्हापूरचेच आणि बेळगावचे असल्यामुळे आमच्यात लगेचच मैत्री झाली. त्यामुळे खेळीमेळीचं वातावरण होतं. आत्ता आम्ही सेंटोसा आयलँडकडे जाण्यासाठी केबल कार स्टेशनच्या दिशेने निघालो आहोत. चला तर मग आता केबल कारचा थरार अनुभवत सेंटोसा आयलँडच्या दिशेने निघूया. You are here. Harbourfront. Mount Faber. Come back Harbourfront. Sentosa. We get down at Sentosa. Okay? We are now at सेंटोसा आयलँडकडे आम्ही केबल कारमधून आता जात आहोत आणि प्रवासाची खरी मजा आता खरी सुरू झाली आहे. हळूहळू केबल कार उंचावर जात आहे. पाहत आहात तुम्ही. एका बाजूला हिरवाईने नटलेली झाडं आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक इमारती दिसत आहेत. वरून सिंगापूर शहराचं अप्रतिम दृश्य पाहायला किती छान वाटत आहे. केबल कार अगदी शांतपणे पुढे सरकत असल्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद आपण घेत आहोत. खाली धावणारी वाहने आता अगदी लहान खेळण्यासारखी दिसत आहेत. बाहेर पाऊस पडत आहे. हवेत तरंगल्यासारखा हा अनुभव खरंच रोमांचक वाटत आहे. खाली दिसणारा निळाशार समुद्र मनाला एक वेगळाच आनंद देतो. समुद्रात उभ्या असलेल्या मोठमोठ्या जहाजांचे दृश्य खूपच आकर्षक दिसत आहे.
समुद्रावर पडणारा सूर्यप्रकाश, संपूर्ण दृश्य खूपच छान दिसत आहे. हा प्रवास फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर एक अविस्मरणीय अनुभव घेण्याचा आहे. प्रत्येक दिशेला दिसणारे दृश्य मनात कायमची आठवण बनून राहील. प्रत्येक क्षणासोबत सेंटोसा आयलंडची उत्सुकता आणखीनच वाढत आहे. केवढा मोठा एरिया असला बघा. आपण ट्रकवर बघतो जे नाही तेव्हा तिकडं उद्यावर वागितली ते संतोषा आयलंडवर आलं असतील. तिकडून पण त्या ह्याच आयलंडवर येत असतील. तिकडे कुठेतरी स्टेशन वेगळं असणार आहे. काय संशोधन आहे किती भयानक वाटते बघायची. रोड बघा किती छान. एक मूवीचं पण निघालं होतं इंग्लिश मध्ये. असं ह्याच्यातून केबल कार मधनं बर्फातनं चाललेलं असं. आधी केबल कार बंद पडते बर्फात आत गेल्यावर. मग मुलगी एकटीच असते, अडकते. तिचं पण असते हे एक तिच्यावर असते एक मुलगा. तो हे आणि त्याला खाली बघितल्यावर आणि ही वाचते, पण ती अशी केबलवर बसलेली अशी पूर्ण अशी बर्फ झालेलं असते. केबल कारमधील हा प्रवास खरंच खूप छान होता. आता आम्ही सेंटोसा स्टेशनवर उतरला आहोत. आता आणखीन काय काय पाहणार आहोत ते मी तुम्हाला आता पुढे दाखवेनच. आता आपण या सुंदर मॉलमधून चालत मॅडम तुसॉडस वॅक्स म्युझियमकडे निघालो आहोत. काही क्षणातच आपण जगप्रसिद्ध मॅडम तुसॉडस वॅक्स म्युझियममध्ये प्रवेश करणार आहोत. आता आपण एंट्री करत आहोत. प्रथमच आपल्याला करण जोहर, करीना हे दिसतात. सर्व सेलिब्रिटींबरोबर सर्वांनी फोटो काढले. सर्व सेलिब्रिटींबरोबर फोटो काढताना खूपच गंमत आली. माझी बहीण म्हणाली, अगं तशी ॲक्शन करून उभी राहा, थोडं चिकटून उभी राहा. अशा करत गमती जमती करत आम्ही फोटो काढले. हे म्युझियम केवळ पुतळे पाहण्यापुरतेच मर्यादित नाही, तर प्रत्येक विभागात वेगळा अनुभव मिळतो. इथले पुतळे इतके जिवंत वाटतात की क्षणभर ते खरे व्यक्तीच आहेत असं वाटतं. इथे जगप्रसिद्ध अभिनेते, खेळाडू, गायक, राजकारणी आणि अनेक नामवंत व्यक्तींचे मेणाचे पुतळे पाहायला मिळतात. आपले सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या जवळ जाऊनही आम्ही फोटो काढले. आता आपण आत जाऊन प्रत्येक विभाग शांतपणे पाहणार आहोत. कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्तींचे पुतळे आहेत ते तुम्हालाही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील.
आर यू? कसला भारी स्टॅच्यू बनवलाय ग. हा एवढा भारी स्टॅच्यू कसा बनला? चल. स्टॅच्यू आहे आणि कसं बोलेल. येथील खास गोष्ट म्हणजे प्रत्येक पुतळ्यावरील बारकावे, चेहऱ्यावरील भाव, कपडे, केसांची रचना आणि उभी राहण्याची शैली इतकी वास्तवदर्शी आहे की कलाकारांच्या मेहनतीचे खरोखर कौतुक करावे वाटते. हे मेणाचे पुतळे इतके जिवंत वाटतात की क्षणभर ते खरेच व्यक्ती आहेत असे वाटत आहे. हिंदी चित्रपटातील मोठ्या कलाकारांचे मेणाचे पुतळे इतके जिवंत वाटतात की त्यांच्यासोबत फोटो काढताना, शूटिंग घेताना खऱ्या कलाकारांसोबत उभे असल्याचा भास होतो. त्यांच्यासोबत शूटिंग करत असल्यासारखा अनुभव मिळाला आणि तो क्षण खूपच खास वाटला. प्रत्येक पुतळ्याची कलाकुसर आणि बारकावे पाहून आम्ही अक्षरशः थक्क झालो. या म्युझियममधील हा अविस्मरणीय अनुभव आमच्या सिंगापूर ट्रिपमधील एक सुंदर आठवण ठरला.
त्याच म्युझियममध्ये एक छोटंसं थिएटर होतं. तो मूव्ही पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत. मूव्ही सुरू होण्याआधी थिएटरच्या बाहेर जे स्टॅच्यू आहेत त्यांच्याबरोबर आम्ही फोटो काढले. चित्रपटातील कलाकारांचे मेणाचे पुतळे त्यांच्यासोबत फोटो काढताना खूप मजा आली. आता आम्ही थिएटरमध्ये प्रवेश करत आहोत. 3D मूव्ही पाहताना 3D चष्मा म्हणजे 3D ग्लासेस लावतात. थिएटरमध्ये हे विशेष चष्मे प्रवेशद्वाराजवळच दिले जातात. ते आम्ही घेऊन आत गेलो आहोत. मूव्ही संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. सेंटोसा आयलँडवरील आणखीन काही सुंदर ठिकाणं मी पुढील व्हिडिओत दाखवेन. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथेच हा व्हिडिओ संपवत आहे. सिंगापूर, मलेशिया, थायलंड ट्रिपचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही चॅनेलला भेट देऊन अवश्य पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच जर चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा. नवीन चॅनेल आहे तेव्हा प्लीज सपोर्ट. थँक्यू. पुढील व्हिडिओ लवकरच येईल. पुन्हा भेटू. सकाळी आम्हाला थोडा रिकामा वेळ दिला होता. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही आमच्या हॉटेलमधील टेरेसवर आलो आणि काही रील बनवले. हे रील चॅनेलवर अपलोड केलेले आहेत. चॅनेलला भेट देऊन पाहू शकता.